नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नंदीगावमध्ये हत्येचं काय प्रकरण चालू होतं थोड्या दिवसापूर्वी. ते वंतारानं कोल्हापुरात लवकरच माधुरी हत्ती येणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याचा परिणाम कसा झाला तर 3 तारखेला रविवारी राजू शेट्टी यांनी मूक मोर्चा काढला 45 किलोमीटरनं आणि ते कोल्हापूर कलेक्टर ऑफिसपर्यंत. त्याचा संपूर्ण फायदा झालेला आहे. आणि महाराष्ट्र सरकारने पण त्याच्यावर ॲक्शन घेतलं मोर्चा काढल्यावर. त्याचा परिणाम खूप मोठा झालेला आहे. महाराष्ट्र सरकार आणि पेटा इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नाने माधुरी हत्ती लवकरच कोल्हापुरात येणार हे असं सरकारनं सांगितलेलं आहे. आणि जैन मठामध्ये हत्ती येणारच आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हत्तीसाठी स्पेशल हे हॉस्पिटल म्हणतात, म्हणजे सोयीसुविधा निर्माण करणार आहेत. ते सोयीसुविधा निर्माण काय करणार आहेत मी तुम्हाला सांगतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. पहिला आहे साधे आणि स्नायूंचे उपचार करण्याची हायड्रोथेरपी तलाव करणार आहेत. दुसरं म्हणजे पोहणे आणि नैसर्गिक हालचालीसाठी वेगवेगळे तळे आणि शारीरिक पुनर्वसनासाठी लेझर थेरपी उपचार कक्ष, विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्री निवास, साखळ्याशिवाय मोकळेपणाने हालचाली करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि माधुरीच्या नैसर्गिक विधीसाठी वाळूने भरलेला हौद हे पण करणार आहेत. सतत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज ऑन साईट पशुवैद्यकीय दवाखाना पण करणार आहे. 24/7 मध्ये दवाखाना पण हत्तीसाठी करणार आहे. माधुरीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी यासाठी रबाईंड्स फ्लोरिंग प्लॅटफॉर्म पण करणार आहे. पाय दुखणे बरे होण्यास, संधिवात त्रास कमी होण्यास आणि सांध्यांवरील ताण यासाठी पण ते दवाखान्यामध्ये हे सगळं प्रोसेस असणार आहे. कमी होण्यासाठी मदत व्हावी यासाठी आडवे व्हील झोपण्यासाठी खास काळजी घेऊन तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे, म्हणजे वाळूच्या ढिगाऱ्यावर हत्तीला झोपण्यासाठी हे पण देखील ढिगारे तयार करणार आहेत. हे तिने काय सांगितलं आहे तुम्हाला मी वाचून सांगतो. मठाचे परमपूज्य भट्टारक महास्वामीजी आणि महाराष्ट्र शासन यांच्याशी चर्चा करून या सुविधासाठी जागा निश्चित केली जाईल. न्यायालयाकडून आवश्यक सूचना मिळताच वनथाऱ्याच्या तज्ज्ञांचे पथक हा प्रस्ताव केवळ आंतरराष्ट्रीय मानकानुसार माधुरीच्या भविष्यातील काळजीबाबत न्यायालयाने जारी केलेली निर्देशांची सुलभ पालन करण्यासाठी मांडण्यात आला आहे हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. वनथाऱ्याच्या कोणत्याही श्रेय, मान्यता किंवा निर्णीत हिताची हा प्रस्ताव नाही. ही केवळ शिफारस आहे, बंधनकारक किंवा लादलेली अट नाही. न्यायालयाच्या अंतिम निर्देशानुसार जैन मठ मांडू इच्छित असलेले कोणतेही पर्याय प्रस्तावाबाबत आम्ही पूर्णपणे खुले आहोत आणि अशा प्रस्ताव आम्ही मान देतो. त्यापुढे जाऊन नांदी मठाचे हवे असलेले सर्व सहाय्य करण्यासाठी वनथाऱ्याची इच्छा आणि तयारी आहे हे वनथाऱ्याने सांगितलेलं आहे. आमचा सहभाग केवळ न्यायालयातील निर्देशानुसार असला तरी जैन समुदायाचे किंवा कोल्हापूरच्या लोकांना त्यामुळे काही त्रास होत असेल तर आम्ही मनापासून खेद व्यक्त करतो. जाणून बुजून किंवा अजाणपणे आमचे विचार, शब्द किंवा कृतज्ञ तुम्हाला दुखावले असेल तर यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो. असे माधुरीसाठी वनथाऱ्यांनी हे सर्व काही उल्लेख केलेला आहे आणि माफीही मागितलेली आहे. त्या मोर्चानंतर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लगेच मीटिंग घेतली. त्या मीटिंग नंतर दुसऱ्या दिवशी लगेच वनथाऱ्याचे CEO आणि त्यांची टीम यांचीही मीटिंग घेतली
सरकार ही कोल्हापूरमध्ये नांदणी हत्तीसाठी मदत करेल हे सरकारने पण महाराष्ट्र शासनाने पण सांगितलेलं आहे आणि वनताला पण सपोर्ट करेल. सगळे एकत्र मिळून हत्ती कोल्हापूरला परत मिळेल हे असे सांगितलेले आहेत. आणि त्यामुळे खुशीचं वातावरण, आनंदीचं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हे वातावरण निर्माण होईल. हत्ती आपली माधुरी